नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। ईव्हीएम हॅक करण्याचा आमिष दाखवून 2.5 कोटींची मागणी करणाऱ्याला एका नटवरलालाला पोलिसांनी अटक केली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडे या नटवरलालनं पैशांची मागणी केली होती। ईव्हीएम संदर्भात विरोधकांच्या मनात संशय असतानाच या नटवरलालला ताब्यात घेण्यात आलंय। हॅकिंगच्या आमिषानं पैशांची मागणी, अंबादास दानवेंकडे मागितले 2.5 कोटी। पुण्याचा नटवरलाल मारुती ढाकणेला बेड्या। पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेला हा मिस्टर नटवरलाल मारुती ढाकणेनं थेट राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना टोपी घालण्याचा प्रयत्न केलाय। मारुती ढाकणेनं याकरता जे कारण शोधलंय तेही अफलातून आहे। ईव्हीएम हॅकिंग करून मतांची हेराफेरी करण्याकरता मारुती ढाकणेनं दानवेंकडे तब्बल 2.5 कोटी रुपयांची मागणी केली होती। मारुतीनं जवळपास 2 महिन्यांपूर्वी अंबादास दानवेंशी संपर्क साधला होता, पण अंबादास दानवेंनी सावध होऊन पोलिसांशी संपर्क साधला। 5-6 महिन्यांनी मला फोन करत होता आणि मला सांगत होता मी इलेक्शनचं मॅनेजमेंट बघतो। मी त्याला हो सांगत होतो, जे आपल्या मशीन आहे वोटिंग मशीन हॅक करून त्याला चिप बसवतो आणि मतं जसे पाहिजे तसे करू शकतात। त्यांनी मला याच्यासाठी 2.5 कोटी रुपयाची मागणी केली होती। पण मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मान्य मनोज लोहिया साहेबांना या संदर्भात पूर्ण माहिती दिली, एक लेखी तक्रार दिली आणि त्या व्यक्तीला मला असं वाटतं पोलिसांनी ट्रॅप करून पकडलेला आहे। पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला मारुती ढाकणे हा सैन्यात असल्याची बतावणी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे। तो लोकांना वेगवेगळी आमिष दाखवून फसवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। प्रत्यक्षात त्याला कुठलेही नॉलेज नाही, तो BA झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेला आहे। ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केला आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावानी आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार केली। त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आहे। ईव्हीएम संदर्भात आधीच सगळ्यांच्या मनात संशय, या संशयाचा फायदा घेऊन राजकारण्यांनाच गंडा घालण्याचा मारुती ढाकणेनं प्रयत्न केलाय। पण हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला असून मारुती ढाकणेला आता नोटा मोजण्याऐवजी तुरुंगाचे गज मोजावे लागणार आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।